व्ह्यूअर्स नमस्कार। मागील 6 महिन्यापासून आपण ऐकलं असेल बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आकाचा आका, राखेचा व्यवसाय, हे सगळे कॉन्ट्रोवर्सीज। त्यातूनच एक व्यक्तिमत्व पुढे येतं, म्हणजे निलंबित PSI पोलीस उपनिरीक्षक रणजित कासळे। ते पुढे येऊन धक्कादायक खुलासे करतात, धक्कादायक प्रकरण समोर आणतात आणि आज आपल्याबरोबर तेच रणजित कासळे आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात बीड जिल्हा व त्यातली जी गुन्हेगारी आहे त्याबद्दल। सर नमस्कार। नमस्कार सर, मागील महिन्याभरापासून आम्ही बघतोय की तुम्ही मोठे मोठे खुलासे केलेत, मोठे मोठे प्रकरण समोर आणलेत। आम्हाला ते धक्कादायक वाटतात, तुम्हाला ते नॉर्मल, तुम्ही तिथे ड्युटी केल्यामुळे तुम्हाला नॉर्मल वाटत असेल। काय आहे ते सगळी प्रकरण, वाल्मिक कराड आणि ते जे धमकी सत्र वगैरे सर्व प्रकरण बोलणार आहे, पण बोलण्याचा अधिकार दिलाय या महामानवाने अगोदर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। त्यांना माझा त्रिवार अभिनंदन आणि वंदन। आणि नंतरच आपण मला विचारा काय विचारा आता। सर, तुम्ही धक्कादायक खुलासे केलेत, वाल्मिक कराड विषयी धक्कादायक खुलासे केले। जिथं निवडणूक होती, तुमची तिथं नेमणूक होती, तिथून तुम्हाला रात्रीच्या रात्री हटवण्यात आलं। त्यानंतर तुम्हाला एवढे धमक्या दिले, तुमचं फोन फोडलं, इव्हन तुमचा दिल्लीपर्यंत पाठलाग केलं। यस, दिल्लीपर्यंत केलं। सर, कुठून हे सगळं सत्र कुठून सुरू झालं? बघा, मी बीडला सायबर क्राईमला नेमणुकीला होतो। त्या ठिकाणी काही केसेस होत्या माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी, आणि मग मी तपासात गेलो गुजरातमध्ये, सुरत, गांधीनगर, अहमदाबाद या ठिकाणी। त्या ठिकाणी माझा मित्र आहे 5 वर्षापासूनचा मुकेश नाहटा, तो आहे बिल्डर, 5,000 करोडचा मालक आहे तो। तर त्याच्याकडे मी गेलो, त्याच्याकडे राहिलो, त्याच्या घरी राहिलो, त्याच्या ऑफिसवर आराम केला, थांबलो। आरोपीला घेऊन कोर्टाच्या आदेशाने गेलो होतो, आरोपीचा रिमांड होता। तर त्या ठिकाणी त्याचा मुलगा राज रिषभ मुकेश नाहटा हा मला बोलला की सर, माझ्या ओळखीचा आहे तो संशयित आरोपी, मी त्याला घेऊन येऊ का, बोलू का त्याला आपल्याकडे आणण्यासाठी? मी म्हणलं ठीक आहे। तर माझ्या परस्पर त्यांनी माझा धाक दाखवून 10 लाख रुपये घेतले आणि तो पळून गेला। मग मी त्याच्या पाठीमागे लागलो की बाबा कुठे काय, 10 लाख रुपये गेले, मी कंप्लेंट देणार, FIR दाखल करणार। मग मुकेश नाहटा त्यांची पत्नी त्यांना बोलले की हा जास्त शहाणा दिसतो अधिकारी, आपल्या फॅमिली मेंबर असून हा आता आपल्या राजवरती FIR करतो। तर तेव्हा त्यांनी निखिल गुप्ता जे त्यांचे पार्टनर आहेत, जे राज टेक्सटाईल सुरतचं, निधी टेक्सटाईल आणि राज शॉपिंग सेंटर याचे मालक आहेत आपले निखिल गुप्ता, ADG महाराष्ट्राचे, ते सगळे मी डॉक्युमेंट काढलेत, मी पुरावे सुद्धा दिलेले आहेत वेळोवेळी। तर त्यांनी मला मुकेश नाहटाच्या सांगण्यावरून मला 6 तासात सस्पेंड केलं। 6 तासात सर? 6 तासात, जेव्हा की पत्र यायला, लेटर यायला 12 तास 48 तास जातात। तर मला 6 तासात सस्पेंड केलं, ऑर्डर काढली माझी। आणि तेव्हापासून मग मी सगळ्यांची पोल खोलण्यास सुरुवात केली। जो माझ्यावर अन्याय झाला होता 2 वर्षात बीड जिल्ह्यामध्ये, खासदारकीच्या इलेक्शन पासून जो माझा मोबाईल फोडला होता, कारण मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं। वाल्मिक कराडांनी माझा मोबाईल फोडला अंबाजोगाईमध्ये, मी ट्रॅफिकला इन्चार्ज असताना त्यांच्या गाड्या अडवल्या, वेळोवेळी कारवाई करण्याचा प्रयत्न केला मी। सर, हे जे इलेक्शन झाले तेव्हा तुम्ही इलेक्शन ड्युटीवर होता त्या रात्री, तेव्हा त्यांना असं कळलं की हा अधिकारी आपल्या विरोधात असतो, नेहमी आपल्या गाड्या धरतो। मग ते तिथं त्या रात्री काय घडलं? त्या रात्री EVM मशीन आलेल्या होत्या, त्या ठिकाणी माझा बंदोबस्त होता। त्या ठिकाणाहून मला काढलं आणि मला म्हणले की तुमची इथं गरज नाही, दुसरा अधिकारी नेमलं। मी म्हणलं का, माझी नेमणूक झाली होती? नाही म्हणले, तुम्हाला रिझर्व ठेवले, तुम्हाला आरामाची गरज आहे। आणि मला आराम दिला त्या ठिकाणाहून, कारण मी ते काही त्यांचं EVM मध्ये गडबड चालू दिली नसते ना। आणि त्या ठिकाणाहून मला काढलं आणि मला रिझर्व ठेवण्यात आलं। दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये टाकले, माझ्या पेमेंटच्या अकाउंटला, ऍक्सिस बँकच्या, माझं जे रणजित गंगाधर कासले नावाचं जे अकाउंट आहे सॅलरीचं, त्या अकाउंटला 10 लाख रुपये टाकले। आणि दुपारीच मला 12 वाजता किडनॅपिंग करून मला सोलापूर जिल्ह्यात बार्शी करमाळा या ठिकाणी सोडलं त्यांनी। अरे बापरे, म्हणजे एवढी गुन्हेगारी तिथे उपारलेली आहे की ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर? ते इमोशनल किडनॅपिंग। माझा मित्रच म्हणजे ओळखीचा होता, त्यांनीच मला बोलवलं चला जेवणासाठी जाऊ, तुम्ही असे ड्युटीवर नाहीत, आज तुम्हाला रिझर्व ठेवले। तर मी त्या विश्वास ठेवून मी बसलो त्या गाडीत। तर त्यांनी मला बाहेर काढलं आणि ते बार्शी करमाळा सोलापूर जिल्ह्यात ठेवलं मला नंतर। तिथे उपारलेली आहे की ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर? ते इमोशनल किडनॅपिंग। माझा मित्रच म्हणजे ओळखीचा होता, त्यांनीच मला बोलवलं चला जेवणासाठी जाऊ, तुम्ही असे ड्युटीवर नाहीत, आज तुम्हाला रिझर्व ठेवले। तर मी त्या विश्वास ठेवून मी बसलो त्या गाडीत। तर त्यांनी मला बाहेर काढलं आणि ते बार्शी करमाळा सोलापूर जिल्ह्यात ठेवलं मला नंतर। सर, एकंदरीत आपण महाराष्ट्र एवढं एज्युकेटेड आहे, एवढं सुशिक्षित आहे, पण एकंदरीत आपण बीडकडे बघितलं तर बिहार आणि बीड आहे। बीड हे खरंच जसं महाराष्ट्राचं बिहार आहे ना, तसं बीड हे महाराष्ट्राचं बिहार आहे।
सर तिथले जे राखेचे व्यवसाय आहे ते म्हणतात वर्षानुवर्ष 7 बदल्या करण्यात आला मला. तुकाराम ज्युनियर तुकाराम मुंडे बनवण्यात आला मला. 2 वर्षात 7 बदल्या होतात का हो? किती त्रास द्यायचा एखाद्या व्यक्तीला. मग ते नंतर असं त्याचा विध्वंस होतो, उद्रेक होतो त्याचा. सर मी जे राखेचे व्यवसाय बोलत होतो तेही म्हणतात की वाल्मिक कराडचं तिथं टोटल मोनोपोली चालती. हो, टोटल मोनोपोली. जवळपास 300 गाड्या असतील त्यांच्या राखेच्या. दुसरं कोणी त्या व्यवस्थेत येऊ शकत कोणीच नाही. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघंच आहेत. आणि त्यांचे भाऊ महादेव कराड जे म्हणजे भाऊ बंदकी एवढेच कार्यकर्ते छोटे मोठे. सर आणि हे जे तुम्ही अजून एक खुलासा केलता 300 रुपये मंत्री, ते काय आहे प्रकार? म्हणजे आम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे. आपले माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या मिसेस अमृता फडणवीस या ऍक्सिस बँकेच्या सीईओ का चेअरमॅन आहेत. तर त्या पोलिसांवरती दबाव आणतात फडणवीसांच्या थ्रू की प्रत्येक अकाउंट हे पोलिसांचं त्याच बँकेत पाहिजे. आणि त्या बँकेत आमचे पैसे राहतात महिना 2 महिने 4 महिने 6 महिने. तर त्यांना त्याचं व्याज असं मिळून प्रत्येकाचे 300 रुपये त्यांना मंथली. म्हणजे समजा साईड ब्रँच SRP सगळं पकडून जर पकडलं तर 3-4 लाख फोर्स जर असेल तर त्यांना व्हाईट मनी 10-12 करोड रुपये भेटतो अमृता फडणवीस. त्याच्यातनं ते मग त्यांना भ्रष्टाचार दुसरा करायची गरज नाही ना अमृता फडणवीस यांना. मग ते समाजकार्य केल्याचं दाखवतात त्याच पैशात, नाही इकडे फिरतात तिकडे फिरतात. सर एकंदरीत आज आपण निलंबित झालेले आहात. त्यांनी तुम्हाला निलंबित केले, सगळे सिस्टम तुमच्या विरोधात आहे. तुम्हाला तरी तुम्ही सत्याची बाजू मांडत आहात. तुम्हाला मी माझ्या जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी सत्याची बांधू मग. कारण ह्या महामानवाने मला अधिकार दिलेला आहे की सत्य बोलण्याचा आणि कुठेतरी न्याय मिळेल एवढा विश्वास आहे यांच्या राज्यघटनेवरती. सर आज आमच्या न्यूज.च्या माध्यमातून म्हणा तुम्ही काय जनतेला आवाहन करणार, सरकारला काय तुमचं म्हणणं आहे? जनतेला आव्हान एवढंच करणार की माझ्या पाठीशी आता तर विरोधी पक्षनेतेही नाहीत. आता कोणच खऱ्या अर्थानं माझ्या पाठीशी नाही. कारण सगळे नपुसक निघालेले आहेत. आणि नपुसक म्हणजे मी माझ्या हातावरच म्हणजे सगळं विसरलो ना तर मी हे विसरणार नाही. बघा महाराष्ट्र सरकार नपुसक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय गोंधूनच घेतलेलं आहे मी हातावरती. म्हणजे की मी माझे मुलं मोठे झाले ना त्यांना सांगणार 2025चं जे सरकार होतं ते नपुसक होतं. तर अशा प्रकारे आणि मी आता साथ देतो की आता हे महाराष्ट्रातले कुठलंच सरकार, मला आता वाटतं की एक मर्द बसलाय तिकडे हैदराबादला जो काय नाव आहे ओवेसी वगैरे ते, किंवा मग तिकडं ममता बॅनर्जी वगैरे, तेच मला आता मदत करतील. त्यांनाच मी आता माझ्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आवाज देणार आहे. सर एवढं मोठं महाराष्ट्र, एवढे इतर नेते जे स्वतःला लोकनेते म्हणवतात, काय नाही ते सगळे नपुसक आहेत. कोणच नाही ना. सगळ्या भरपूर लोकांना कॉल केले मी. एवढ्या 2-2 हजार लोकांना मेसेज केलेत. नगरसेवक, आमदार, माजी आमदार, खासदारांचे PA, कोणालाच सोडलं नाही मी. माझा दिवस रात्र उद्योग तोच होता. सगळ्यांना मेसेज व्हिडिओ पाठवायचे. हे म्हणले सिस्टमच्या विरोधात काही चालत नाही. म्हणलं बघू आता सिस्टमच्या विरोधात 1-4-5 लोक राहिलेत त्यांच्याकडे जाऊन शेवटी अरविंद केजरीवाल जे ओवेसी वगैरे ममता बॅनर्जी असे आहेत त्यांच्याकडे बघू न्याय. सर तुमचा हा सत्याचा लढा कधीपर्यंत चालणार? जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत चालणारच. शेवटचा माझ्या खिशात जोपर्यंत 1 रुपया आहे पायी चालत जाईन. ज्या ठिकाणी कुठेतरी काम करेल 5-50-100 रुपये कुठेतरी कमी होईल. जेव्हा माझ्याकडला स्वतःचा माझा पैसा संपेल तेव्हा तोपर्यंत माझा न्याय हा चालू राहील. असे काही क्रांती चॅनल, न्यूज चॅनल तुमच्यासारखे आहेत ते मला काहीतरी मदत करतील. त्या माध्यमातून माझा हा लढा असाच चालू ठेवणार आहे. सर शेवटचा प्रश्न, जीवाला धोका, फॅमिलीला धोका? जीवाला धोका तर आहेच. आता एवढं सगळं करतोय तर तो ऍक्सेप्ट केलेला आहे मी जीवाला धोका. काय शेवटी काय होणार आहे बघा, मरणाच्या पुढे काय. अभी सर पे कफन बांध के चले तो वो क्या है, अभी तो नंगा हो गया, नंगे को खुदा भी डरता है. न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे.